जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला 22,570 वरती. 22,570 वरती आजच्या दिवशी निफ्टीने या ठिकाणी फायनल क्लोज दिला. आणि मार्केटमध्ये आजच्या दिवशी आपल्याला एक चांगल्या प्रकारची शॉर्ट कवरिंग बघायला मिळाली. सकाळी आपण लाईव्हवरती पण बघितलेलं होतं, जे आपलं यूट्यूबवरती लाईव्ह स्ट्रीमिंग होत असतं त्यावरती मी तुम्हाला म्हटलं होतं की मार्केटमध्ये आज जास्त प्रमाणात कॉल रेटिंग होते. म्हणजे 22,400, त्यानंतर 22,450, त्यानंतर 22,500, 22,600 या ज्या स्ट्राईक होत्या त्या स्ट्राईकवरती हेवी कॉल रायटिंग झालेली होती. आणि त्या ठिकाणी जर त्या पोझिशन स्क्वेअर ऑफ झाल्या, कारण की आजचा दिवस होता एक्सपायरीचा, निफ्टीमध्ये आजच्या दिवशी एक्सपायरीचा दिवस होता, आणि हे शॉर्ट जर कव्हर झाले तर मार्केटमध्ये मोठी शॉर्ट कव्हरिंग रॅली येऊ शकते, असं आपण लाईव्हवरती पण सकाळी म्हटलं होतं. आणि तशाच प्रकारची शॉर्ट कव्हरिंग रॅली मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळाली. आणि मार्केटने एक चांगल्या लेवलवरती या ठिकाणी क्लोज पण दिलेला आहे. आजचा हाय जर बघितला आपण, मार्केट तर वरती गेलेलं होतं. आता ही आपण डेलीची कॅन्डल बघतोय. आजचा हाय जर बघितला 22,625चा होता. 22,625 आजचा होता हाय. हा एक हाय होता. मार्केटने 22,500च्या वरती क्लोज पण दिलेला आहे. म्हणजे हा जो हर्डल होता इथे एक 22,524ची लेवल होती बघा. मी म्हणायचो की ही मार्केटसाठी हर्डल असणार आहे. मार्केट जर 22,500च्या वरती गेलं तर अजून वरती जाऊ शकतं, असं आपण म्हणायचो. तर मार्केटने परफेक्ट एक तशी रॅली पण दिलेली आणि क्लोज पण 22,500च्या वरती दिलेला आहे. तर निफ्टीमध्ये आपल्याला लवकरच वरच्या लेवल पण इथे बघायला मिळू शकतात. मार्केटमध्ये प्राईसचं असलेलं स्ट्रक्चर, प्राईसचं जे स्ट्रक्चर बनत असतं, प्राईसचं जे फॉर्मेशन असतं ते ओळखून काम करायचं असतं. इंट्राडेमध्ये तर तुम्हाला मार्केटचा ट्रेंडच समजणार नाही, मार्केट कुठे जातं आहे. आजच्या दिवशी पण तसंच झालेलं होतं. आणि 10 मिनिटे मी तुम्हाला त्यावरती थोडंसं काही चांगल्या गोष्टी पण सांगण्याचा प्रयत्न केलेला होता आजच्या दिवशी लाईव्ह मार्केटमध्ये, की एक ऑप्शन बाहेर जो असतो, खास करून रिटेलर जे असतात ऑप्शन बाईंग करतात इंट्राडेमध्ये, ते सक्सेस का होत नाही. मी 10 मिनिटांमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेलं होतं त्या ठिकाणी का होत नसतात. कारण की इंट्राडेमध्ये मार्केट ट्रेंडिंग दिसत नाही. मार्केटमध्ये अपसाईडला मूव्ह येतात, मार्केट खाली पण येत असतात, मार्केटमध्ये अचानक स्पाईक येत असतात. त्यामुळे रिटेलर जो असतो ना, तो स्टॉक मार्केटमध्ये सक्सेस होत नाही ऑप्शन बाईंगमध्ये, जे इंट्राडेमध्ये काम करतात. पोझिशनल मी तुम्हाला सांगितलं, एकतर त्या ठिकाणी तुम्ही जेव्हा हेज करून चालतात, पोझिशनल जातात म्हणजे काय, तुम्ही तुमच्या पोझिशनला हेज करत असतात. हेज करून जेव्हा तुम्ही काम करतात, रिस्क तुमची लिमिटेड असते. रिस्क तुमची असते लिमिटेड. होणारा लॉस तुम्हाला छोटा असतो, पण तुमच्या बाजूने मार्केट गेलं तर तुम्हाला चांगलं रिवॉर्ड पण त्या ठिकाणी मिळत असतो. जे हेजिंगने चालतात मार्केटमध्ये त्यांचा पैसा बनत असतो. जे नेकेड ऑप्शन बाईंग करतात त्यांचा कधी पैसा बनत नाही. समजलं नाही, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुम्ही. त्यामुळे मार्केटचा एक व्ह्यू बघायचा, मार्केटची एक डायरेक्शन बघायची आणि त्यानुसार हेजिंग करायची. लक्षात ठेवा तुम्ही. नेकेड ऑप्शन बाईंगमध्ये बहुतेक जण लॉस करून घेतात. जे एक्सपायरीच्या दिवशी येणार आणि ट्रेडिंग करणार ते नेहमी लॉस करत असतात. अशा पद्धतीने जर आपण ऑप्शन ट्रेडिंग केली हेज करून, एक डायरेक्शन ओळखून, तर आपण त्या ठिकाणी सक्सेस होऊ शकतो. समजलं. नवीन जे लोक असतात स्टॉक मार्केटमध्ये त्यांनी ऑप्शनपासून दूर राहिलेलं बरं असतं. 2-3 वर्ष इक्विटीमध्ये घालवा, तिथे पण चांगल्या प्रकारचं प्रॉफिट बनत असतं. तुम्ही एवढा कष्टाने कमावलेला पैसा जो असतो ना, तो सहजरित्या मार्केटमध्ये देऊन येत असतात. मार्केटमध्ये पैसा कधी द्यायचा नाही. तर निफ्टीमध्ये आपल्याला ट्रेंड कोणता दिसतोय? अप ट्रेंड चालू आहे, ठीक आहे ना. मार्केटने या लेवलला चांगला सपोर्ट घेतलेला आहे आणि इथून चांगल्या प्रकारची बाईंग पण आपल्याला बघायला मिळते. मोमेंटम चांगला होता आजच्या दिवशी मार्केटमध्ये. मोमेंटम आजच्या दिवशी चांगला होता. आता येणारा हर्डल निफ्टीचा ऑल टाईम हाय जवळजवळ म्हणजे 22,778 ही लेवल आपण राऊंड फिगरमध्ये पकडूया. 22,800 ही मार्केटसाठी एक रेजिस्टन्स असणार आहे. जर हा रेजिस्टन्स पण ब्रेक झाला तर मार्केट 23,000पर्यंत इथे जाऊ शकतं. 23,000चे लेवल पण आपल्याला निफ्टीमध्ये इथे बघायला मिळतील. मार्केटमध्ये जेव्हा आपण काम करायचं आहे, लॉजिकनुसार काम करायचं आहे, की मला जर मार्केटमध्ये लॉंग जायचं आहे तर माझ्यासाठी कोणत्या लेवल महत्त्वाचे असणार आहे, कोणत्या ठिकाणी मार्केट सपोर्ट घेऊ शकतं, ते ट्रेंडला चेंज करतं आहे का, मी एका कॅन्डलला बघून त्या दिशेने गेलं पाहिजे का, ह्या गोष्टी बघायच्या असतात. बहुतेक जण एक कॅन्डलला बघून म्हणतात की मार्केट निगेटिव्ह होते, पण तुम्ही मार्केटचा ओव्हरऑल ट्रेंड बघा ना कोणता चालू आहे. त्या ट्रेंडला ओळखण्याचा प्रयत्न करा. त्याला जर ओळखलं तर तुम्ही चुकणार नाही मार्केटमध्ये. समजलं. या गोष्टी बघत चालायच्या, लॉजिक असलं पाहिजे त्यामध्ये. मग आता उद्याच्या दिवशी मार्केटने कोणती लेवल ब्रेक केल्यावरती मार्केटवरती जाऊ शकतं, कोणते हर्डल मार्केटसाठी येऊ शकतात, किंवा महत्त्वाचे सपोर्ट मार्केटसाठी कोणते असणार ते बघण्यासाठी आपण जाणार 5 मिनिटांमध्ये. तर मी 5 मिनिटांचा टाईम फ्रेम या ठिकाणी ओपन करतो. मार्केटची क्लोजिंग बघा कोणत्या ठिकाणी झाली होती आणि ओपनिंग कोणत्या ठिकाणी झाली होती बघा. मार्केट गॅप डाऊन ओपन झालेलं होतं आणि सुरुवातीलाच मार्केटने एक रेजिस्टन्स घेतला. म्हणजे पहिल्याच कॅन्डलमध्ये जो 22,350चा एक रेजिस्टन्स होता, त्या ठिकाणी मार्केटने एक रेजिस्टन्स घेतलेला होता आणि ही कॅन्डल खाली येऊन गेली होती. त्यानंतर मार्केटने पुन्हा ह्या रेजिस्टन्सला ब्रेक केलेलं होतं.
ठीक आहे. इथून मार्केट खाली आलं, पुन्हा इथे रिकवर पण झालं. त्यानंतर परफेक्ट लेवलला फॉलो करत होतं मार्केट. 22,400चं एक रेजिस्टन्स होता बघा, त्या ठिकाणी पण थोडं रिजेक्शन आलं, पण या ठिकाणी कंटिन्युएशन झालं. म्हणजे मार्केट आपल्याला अपट्रेंडमध्ये जाताना दिसत होतं बघा. त्यानंतर कुठपर्यंत गेलं, 22,465. ही लेवल पण मार्केटसाठी काय होती, रेजिस्टन्स. ज्या पण लेवल आपण चार्टवरती ड्रॉ केलेले असतात. का केलेले असतात, आपण पूर्ण चार्टला बघतो, बायर सेलरची ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी काय होते ते आपण बघत असतो आणि त्यानुसार मग या लाईन ड्रॉ करत असतो. ते आपल्यासाठी महत्त्वाचे असतात. मग बघा, मार्केटने इथूनच रिजेक्शन घेतलं होतं बघा. मार्केटमध्ये एक सेलिंगचं प्रेशर आपल्याला इथूनच बघायला मिळालं. आणि हे जे स्पाईक येत असतात, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की अशा स्पाईकमध्ये रिटेलर फसतात. काहींच्या कॉलच्या पोझिशन होल्ड असतात. ते म्हणतात की मार्केट आता वरतीच जातं आहे, टॉपला एखादं ऑप्शन बाय करून बसणार. मार्केट खाली येतं, जेव्हा मार्केट असं खाली येत असतं त्यांना लॉस दिसायला लागतो, ते बाहेर पडतात, मोठा लॉस बुक करत असतात. मग काही जण म्हणतात की आता या मोठे कॅन्डल बनत चाललेले आहे, नेक्स्ट कॅन्डल पण रेडच बनेल, मग मी काय करतो, पुट बाय करून बसतो. पुट बाय करतात, मार्केट येऊन जातं असं वरती, रिव्हर्सल देऊन टाकतं. इथे पण मोठमोठे स्पाईक लागतात मार्केटमध्ये. म्हणजे काय, दोन्ही बाजूने फसतात लोक इथे. असं मार्केट जर असेल ना, पैसा कोणाचाच बनत नाही, कारण की मार्केट तुम्हाला डायरेक्शनल दिसत नाही. असं डायरेक्शनल असेल मार्केट तर तिथे ऑप्शन बाईंगमध्ये पैसा बनतो. पण तुमच्या अपोजिट साईडला मार्केट गेलं की तुम्हाला लॉस देऊन जाणार ताबडतोब. मग ती केव्हा जाईल सांगता येतं का, नाही. इंट्राडेमध्ये ते सांगता येत नसतं. आजकाल इंडेक्समध्ये प्रत्येक दिवसाला एक्सपायरी. निफ्टीमध्ये आजच्या दिवशी जसं, उद्याच्या दिवशी सेन्सेक्समध्ये, सोमवारी मिड कॅपमध्ये, मंगळवारी फायनान्स निफ्टीमध्ये, बुधवारच्या दिवशी बँक निफ्टीमध्ये, अशा प्रत्येक दिवसाला एक्सपायरी. मग प्रत्येकजण एक्सपायरीमध्ये काम करायचा प्रयत्न करतो का, ऑप्शनचं प्रीमियम कमी असतं, त्यामुळे लॉट स्वस्तात येत असतो आणि प्रत्येकजण स्वस्तामध्ये काय करतो, बाईंग करण्याचा प्रयत्न करत असतो. मला पैसा कमी लागतो आहे, पण तिथे काय होत असतं, तुम्हाला लॉस होऊन बसतो. प्रत्येकजण एक्सपायरीच्या दिवशी लॉस करून बसतो. या गोष्टी शक्यतो टाळल्याच पाहिजे तुम्ही, समजलं ना. हे जे मार्केट असतं ना, या मार्केटमध्ये बहुतेकजण लॉस करून बसतात. तुम्हाला जर बाईंग करायची असेल, एक परफेक्ट लेवल बघायची जिथे प्रोबॅबिलिटी जास्त असते आणि तिथे स्टॉपलॉसचा वापर करायचा. जो व्यक्ती इंट्राडेमध्ये रिस्क रिवॉर्डनुसार काम करेल, त्याला चांगला अनुभव असेल, तो पैसा बनवेल पण चान्सेस कमी असतात, प्रोबॅबिलिटी कमी असते इंट्राडेमध्ये, समजलं ना. हे मार्केटनंतर जर बघितलं तुम्ही, रेंज बाउंड झालेलं होतं. एका रेंजच्या दरम्यान खाली सपोर्ट होता 22,350, वरती रेजिस्टन्स होता 22,462. तुम्हाला इथे मार्केट बघा, इथे असं कन्सोलिडेशनमध्ये गेलेलं दिसणार तुम्हाला. इथं मार्केट काय, कन्सोलिडेशनमध्ये साईडवेज झालेलं होतं. त्यानंतर मार्केटने जेव्हा इथून ब्रेकआउट दिला, मग इथे कंटिन्युएशन झालेलं होतं. एक ट्रेंड मार्केटने पकडला, पण तरी पण बघा, एका रेजिस्टन्स लेवलला आल्यानंतरच इथे मार्केट काय घ्यायचं, रिजेक्शन. म्हणजे ही लेवल आपल्यासाठी किती महत्त्वाची होते बघा, 22,465. इथे आल्यानंतरच ह्याच लेवलला प्राईसचा काय बिहेव होतो तुम्हाला लगेच लक्षात येईल. ताबडतोब तुम्ही चार्टवरती या गोष्टी बघू शकतात, ऑब्झर्वेशन करू शकतात. मग तुमचा व्ह्यू मार्केटमध्ये काय असला पाहिजे, की मार्केटने जर इथे ब्रेकआउट दिलेला आहे, इथे रेजिस्टन्स लेवलला वेळ घालवतं आहे, इथे रिटेस्ट करतं आहे, खाली येतं आहे, रिटेस्ट करतं खाली येतं आहे, तर प्रोबॅबिलिटी इथे ब्रेकआउटची जास्त असणार आहे. जर मार्केटने हा रेजिस्टन्स ब्रेक केला तर मार्केट वरती जाऊ शकतं. मग कारण आपण ट्रेंडला फॉलो करत असतो, ट्रेंडला फॉलो केलं पाहिजे आपण, आणि त्यानुसार मार्केटमध्ये कॉल साईड किंवा पुट साईडला गेलं पाहिजे. डायरेक्शन तर तुम्हाला कमीत कमी समजले पाहिजे. कोणत्याही जागेवरती बाय करून चालतच नाही, त्यामुळेच तर खरे लॉस होत असतात, की कोणत्याही जागेवरती एंट्री घ्यायची आणि बाहेर पडायचं, तसं नसतं. मग नंतर मार्केटने बघा ही लेवल ब्रेक केलेली होती. हा जो रेजिस्टन्स होता 22,465चा, तो मार्केटने ब्रेक केलेला होता. आणि त्यानंतर ही होती एक शॉर्ट कवरिंग रॅली. ही दिसते तुम्हाला, ही पूर्ण शॉर्ट कवरिंग रॅली होती. म्हणजे 22,400वरती असणारे कॉल रायटर जे होते, त्यांनी पण पोझिशन स्क्वेअर अप केल्या. 22,450वरती पण आपण सकाळच्या वेळेला बघितलं, तिथं पण कॉल रायटिंग झालेली होती. त्यानंतर 22,500च्या स्ट्राईकवरती पण कॉल रायटिंग झालेली होती. 22,550ला पण कॉल रायटिंग झालेली होती. त्यानंतर 22,600वरती पण कॉल रायटिंग जास्त प्रमाणामध्ये झालेली होती, हेवी कॉल रायटिंग. कॉल रायटर कोण असतात, जे मार्केटमध्ये मंदी करत असतात, कॉल सेल केलेले असतात, त्यांनी कॉल सेल करून मार्केटमध्ये ते मंदी करत असतात. मग ते जेव्हा आपल्या पोझिशन स्क्वेअर ऑफ करते, स्क्वेअर ऑफ करणार म्हणजे काय, ते त्यांनी अगोदर कॉल सेल केलेले असतात, ते बाईंग करायला लागतात. बाईंग करायला लागले की मार्केटमध्ये असं मूव येत असतं. मग याला आपण म्हणत असतो शॉर्ट कवरिंग मूव, याला आपण शॉर्ट कवरिंग मूव असे म्हणत असतो, समजतंय ना. सकाळच्या वेळेला मी तुम्हाला हा शब्द बोललेलो होतो की मार्केटमध्ये हेवी कॉल रायटिंग होते वरच्या प्रत्येक स्ट्राईकवरती. जर हे शॉर्ट कवर झाले तर मार्केट आजच्या दिवशी मोठी रॅली देऊ शकतं, कोणतीही शॉर्ट कवरिंग रॅली. आणि तशाच प्रकारचा प्राईसचा बिहेव पण या ठिकाणी झालेला होता, समजतंय ना. इथून मग मार्केट बघा परफेक्ट वरती जाताना दिसलं आपल्याला.
इथून जो ब्रेकआउट दिला ना मार्केटने, हा ब्रेकआउट दिल्यानंतर मार्केट आपल्याला कंटिन्युअसली वरती जाताना दिसलं, हे इथे मग ट्रेंडिंग झालेलं होतं मार्केट. तर ह्या गोष्टी बघून मग तुम्ही ऑप्शन बाईंग केली पाहिजे. प्रॉपर स्टॉपलॉसचा पॉईंट बघितला पाहिजे की माझा किती स्टॉपलॉस यामध्ये बनतो आहे आणि मी कुठपर्यंत माझ्या पोझिशनला होल्ड केलं पाहिजे, या गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. अंदाजे कोणत्याही जागेवरती ऑप्शन बाईंग करून चालत नाही आणि मार्केटमध्ये शेवटी व्हायला काही पण होऊ शकतं. सुप्रीम हा शब्द नेहमी लक्षात ठेवायचा की स्टॉक मार्केट हे सुप्रीम असतं, त्यामध्ये व्हायला काही पण होऊ शकतं. मी म्हणतोय ना, हे मार्केट ट्रेंडिंग होतं आहे, अचानक मार्केटमध्ये सेलिंग व्हायला सुरुवात होते आणि मोठमोठ्या कॅन्डल बनतात, अशा रेड कलरच्या कॅन्डल बनतात. मग सांगा, तुम्ही एका ट्रेंडला कॅच करताय, चांगल्या लेवलला एंट्री पण घेताय, स्ट्रक्चर पण छान आहे, पण अचानक जर मार्केटमध्ये असे स्पाईक यायला लागले तर तिथे लॉस तर होणारच आहे तुम्हाला, त्यापासून तुम्ही वाचूच शकत नाही. समजलं ना, या गोष्टींवरती लक्ष ठेवलं पाहिजे. त्यानंतर इंडेक्स बघा 22,600ला क्रॉस करून वरती पण गेला, पण तिथे तो ब्रेकआउट फेल झाला, म्हणजे त्याच्यावरती गेला नाही. ठीक आहे, तिथून थोडंसं आपल्याला हे रिजेक्शन येताना दिसलं, प्राईसचं आपल्याला इथे रिजेक्शन येताना दिसलं. पण मार्केटने चांगल्या लेवलवरती क्लोज पण दिलेला आहे. 22,500 एक सायकोलॉजिकल लेवल आहे, त्याच्यावरती मार्केटने इथे क्लोज पण दिलेला आहे. क्लोजिंग चांगली आजची. मग मार्केटला जर उद्याच्या दिवशी वरती जायचं असेल तर कोणती लेवल ब्रेक करावी लागणार, तर मार्केटसाठी 22,600 ही लेवल जे असणार ना, हर्डल असणार. म्हणजे मार्केट जरी ते फ्लॅट ओपन होत असेल, फ्लॅट किंवा 10-20 पॉईंटने जर प्लसमध्ये ओपन होत असेल, तर मार्केटसाठी रेजिस्टन्स हीच लेवल असणार आहे. आपण जी लेवल ड्रॉ केलेली हीच आपल्यासाठी लेवल. तुम्ही म्हणणार की इथे तर ब्रेकआउट दिला होता, इथे मार्केटने वरती जाण्याचा प्रयत्न केला, हीच आपली लेवल असणार आहे. हा हाय पण आपला काम करत असतो, एक रेजिस्टन्सचं काम करत असतो. पण ही लेवल होती जिचा ब्रेकआउट दिला होता, पण तो ब्रेकआउट सस्टेन नाही झाला, त्यामुळे हा आपल्यासाठी काय बनतो, एक झोन बनत असतो. मग समजते ना तुम्हाला, हा एक झोन बनणार की मार्केट ह्या लेवलला ब्रेक करून वरती जात असेल तर मग त्यामध्ये रिकव्हरी येऊ शकते, नाहीतर तिथे कोण सेलर येत असतात. सेलर हा एक सेलरचा झोन बनून जात असतो. जर मार्केट इथे फ्लॅट ओपन झालं, समजा वरती जात आहे आणि तिथून जर रिजेक्शन येत असेल तर तो एक सेलरचा झोन असतो. समजतं ना, तो काय असतो, एक सेलरचा झोन. त्या झोनला मार्केटला ब्रेक करावं लागतं. मग जर मार्केट त्या झोनला ब्रेक करून वरती जात असेल तर मग त्यामध्ये चांगली रिकव्हरी येत असते, मार्केट आपल्या ट्रेंडला पकडून जात असतं. मग आपला व्ह्यू मार्केटमध्ये काय असला पाहिजे की मार्केट जर 22,620च्या वरती सस्टेन होत असेल तर मग आपण मार्केटमध्ये लाँग जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग आपण म्हणू शकतो की आपलं मार्केट इथे वरती जात आहे. हे मार्केट अशा पद्धतीनेच वरती जात असतं. समजतंय ना तुम्हाला, असे वेव्ज बनवत जाणार. जसं इथे रिजेक्शन आलेलं आहे, फ्लॅट ओपन झालं, ते आपल्या ट्रेंडला इथून कंटिन्यू पण करू शकतं. म्हणजे 22,620च्या वरती जेव्हा मार्केट थांबायला लागेल तेव्हा आपण म्हणू शकतो की निफ्टी वरती जाऊ शकते. मग तिथे आपण मार्केटमध्ये लाँग गेलं पाहिजे. मग तिथून आपलं टार्गेट कसं असलं पाहिजे, तर 22,650 हा पहिला रेजिस्टन्स असेल आणि त्यानंतर 22,678 ही लेवल या ठिकाणी दुसरा रेजिस्टन्स, आणि त्यानंतरची लेवल म्हणजे निफ्टीचा ऑल टाईम हाय निफ्टीचा. हे मार्केटसाठी काय असणार, रेजिस्टन्स. हे मार्केटसाठी असणार रेजिस्टन्स. त्या रेजिस्टन्सला पार करून जेव्हा मार्केट जर वरती जात असेल तर मग आपण म्हणू शकतो की निफ्टीमध्ये चांगली रिकव्हरी येणार आणि एक नवीन लाईफ टाईम हाय. आता काही जण म्हणणार, हे तर प्रत्येक वेळेलाच होतं की मार्केट वरती जातं आहे आणि नवीन ऑल टाईम हाय बनवतं आहे, पण मार्केटमध्ये प्राईसचं स्ट्रक्चर जे असतं ते खूप महत्त्वाचं असतं. जेव्हा एक चांगल्या लेवलला मार्केट ब्रेक करतं आहे, तिथे मार्केट थांबतं आहे का ते आपल्याला बघावं लागतं. त्या पण गोष्टी बघायच्या असतात. ठीक आहे, आणि थांबून तिथे कंटिन्युएशन होतं आहे का ते पण बघायचं असतं. असं नाही की एक ब्रेकआउट दिला म्हणजे मार्केट आपलं स्ट्रॉंगच आहे किंवा एखादा स्टॉक स्ट्रॉंगच आहे, असं नाही. जर ब्रेकआउट दिलेला असेल तर त्याचं कंटिन्युएशन होतं आहे का आपल्याला बघायचं आहे. मी म्हणतो आता ही लेवल आहे 22,600ची, मार्केटने ते ब्रेकआउट दिला, हो ब्रेकआउट तर दिला, पण तिथं त्याचं कंटिन्युएशन होतं आहे का, प्राईसचं कंटिन्युएशन होतं आहे का ते बघायचं असतील आपण. ते होत असेल तर म्हणू शकतो की आपलं मार्केट स्ट्रॉंग आहे, अजून ते आपल्या मोमेंटमला इथे कंटिन्यू करू शकतं. या गोष्टींचं चार्टवरती ऑब्झर्वेशन करायचं असतं. ज्या व्यक्तीला चार्टवरती ऑब्झर्वेशन करायचं जमलं त्याला कोणत्याही इंडिकेटरची गरज पडत नाही. नाहीतर बहुतेक जण इंडिकेटर डिप्लॉय करतात, मुव्हिंग ॲव्हरेजेस, क्रॉस ओव्हर त्यांचा सर्व डिप्लॉय करून बसतात. काही गरज नसते त्या गोष्टींची. जेव्हा तुम्हाला चार्ट समजायला लागतात, जे महत्त्वाचे सपोर्ट रेजिस्टन्स असतात ते समजायला लागतात, तुम्हाला इंडिकेटरची गरज पडत नाही. समजतं कोणत्या ठिकाणी मोमेंटम येणार आहे, तुम्ही ताबडतोब ओळखू शकतात त्याला. किंवा मार्केट जर गॅप ओपन झालं, समजा 22,600च्या वरती डायरेक्ट ओपन झालं, तर बघायचं इथे मार्केट सस्टेन होतं आहे का. मार्केट इथं रेंज बाउंड होत असेल तर आपण कोणतीही ॲक्टिव्हिटी करायला नको. ठीक आहे, ते जर ट्रेंडिंग होत असेल तरच मग आपण त्यामध्ये लाँग जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
नाहीतर इथे थांबलं पाहिजे. साईडवेज मार्केटमध्ये कोणती ॲक्टिव्हिटी करायची नसते. ऑप्शन बाहेरने तर कोणती ॲक्टिव्हिटी या ठिकाणी करायलाच नको. मग आपण इथे आता ताबडतोब शॉर्ट साईडला जाण्याचा प्लॅन केला पाहिजे का? बहुतेक जण म्हणतील की आपण इथे मार्केटमध्ये शॉर्ट पण जाऊ शकतो का? म्हणजे आपण पुट साईडला ट्रेड घेऊ शकतो का? केव्हा घेऊ शकतो? आपण जेव्हा महत्त्वाचे लेवल ब्रेक होत असतात तेव्हाच आपण इथे पुट साईडला जाण्याचा प्रयत्न करत असतो. मग आपल्यासाठी लेवल कोणती महत्त्वाची? हे बघा, इथे मार्केट काय करायचं? रेजिस्टन्स घ्यायचं. इथे पण दिसतंय रेजिस्टन्स घ्यायचं. मग जेव्हा मार्केट या लेवलच्या खाली यायला लागेल, म्हणजे 22,465च्या खाली यायला लागेल, तेव्हा आपण इथे पुट साईडला जाण्याचा प्रयत्न करू. तिथे पण प्राईसचं कंटिन्युएशन होते का ते बघायचं असतं. प्राईसचा त्या ठिकाणी बिहेव बघायचा असतो. त्यानंतर आपण पुट साईडला जायचं असतं. म्हणजेच आपण एक प्रकारे म्हणू शकतो की मार्केट वीक होऊ शकतं ह्या झोनच्या खाली. हा एक झोन दिसतोय तुम्हाला. ह्या झोनच्या खाली जेव्हा मार्केट जायला लागेल तेव्हा मार्केट इंट्राडेमध्ये इथे वीक होऊ शकतं. मी इंट्राडे शब्द का वापरला? कारण की लॉंगर टाईम फ्रेममध्ये जर आपण गेलो, बिग टाईम फ्रेममध्ये 1 डेची आपण जर कॅन्डल या ठिकाणी बघितली तर आपलं मार्केट स्ट्रॉंगच आहे, ते वीक नाही आहे. इंट्राडेसाठी म्हणतो आहे मी की इंट्राडेमध्ये जर समजा मार्केटने ही लेवल ब्रेक केली तर मग इथे थोडा वीकनेस मार्केटमध्ये येऊ शकतो. मार्केट पुन्हा 22,400 ते 22,350च्या आसपास येऊ शकतं. जेव्हा असे चार्ट बनतात ना, काही व्यक्तींना समजतच नाही चार्टवरती काय होतं आहे, समजणार पण नाही. आता बघा, आजचा जो चार्ट बनलेला आहे इथपर्यंत जर मी तुम्हाला चार्ट रीड करायला लावला, बहुतेक जण म्हणतील हे मार्केटमध्ये काय होतं आहे? मार्केट वरती पण जाताना दिसतंय, खाली पण येतं आहे, वरती पण जातं आहे, खाली पण येतं आहे. बहुतेक जणांना समजत नाही की चार्टवरती नेमकं काय होतं आहे. मग जेव्हा तुम्ही अशा चार्टला सारखं बघाल ना, तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल चार्टवरती काय प्रोजेक्शन होते. मग ते चार्टवरती तुम्ही काय करणार? ड्रॉईंग करणार. बायर सेलर काय करताय हे तुम्हाला चार्टवरती समजून येणार ताबडतोब. मग असं ड्रॉईंग केलं की तुम्हाला बायर सेलरची ॲक्टिव्हिटी पण समजते. मग कोणत्या लेवल ब्रेक झाल्या म्हणजे मार्केटमध्ये आपण लॉंग गेलं पाहिजे हे पण तुम्हाला समजायला लागतं. हे केव्हा समजेल? जेव्हा तुम्ही ऑब्झर्वेशन कराल. त्यामुळे चार्ट ट्रेडिंग खूप महत्त्वाची असते. तुम्ही स्टॉकमध्ये काम करा किंवा एखाद्या इंडेक्समध्ये काम करा, चार्ट ट्रेडिंग खूप महत्त्वाची असते. चार्टवरती तुम्हाला ड्रॉईंग पण जमलं पाहिजे आणि प्राईजला ओळखता पण आलं पाहिजे. बहुतेक व्यक्ती ड्रॉईंग करतात पण त्यांना समजत नाही होतं आहे काय. लाईन तर ड्रॉ करतो आहे आपण, त्या लाईनवरती बायर सेलरची काय ॲक्टिव्हिटी होते हेच त्यांना समजत नाही. चार्ट ट्रेडिंग करणं म्हणजे फक्त ड्रॉईंग करणं नाही, त्यामध्ये प्राईजला समजून घेणं की एक बायर असतो आणि एक सेलर असतो, त्यांच्यामध्ये काय होतं आहे हे आपल्याला इथे चार्टद्वारे समजतं. या गोष्टींवरती जास्त फोकस करायचा असतो. समजलं? ही लेवल आपल्यासाठी महत्त्वाची असणार. मार्केटसाठी एक सपोर्ट बनेल 22,465. ही लेवल मार्केटसाठी काय बनणार? इंट्राडेसाठी सपोर्ट बनणार आहे. या लेवलच्या खाली प्राईसचा बिहेव काय होतो बघायचं आहे. नंतरच मग इथे पुट साईडला जाण्याचा आपण प्लॅन करू शकतो. म्हणजे मार्केट इथून थोडंसं वीक होऊ शकतं. मग नाहीतर काय होईल? काही जण म्हणणार की मार्केट खाली येतं आहे आणि मी याला काय करतो? शॉर्ट करतो, म्हणजे सेल करून टाकतो. हे फ्लॅट ओपन झालं समजा आणि ते सुरुवातीलाच खाली आलं, ताबडतोब जायचं नाही आहे. हे रेजिस्टन्स नंतर मार्केटसाठी बनत असतात सपोर्ट. हे नंतर सपोर्ट बनत असतात. मार्केट इथून बाउन्स घेऊन वरती पण जाऊ शकतं, ताबडतोब रिव्हर्सल देऊ शकतं. कारण की मार्केट आपलं बुलिश आहे. आपलं मार्केट बुलिश अपट्रेंडमध्येच जातं आहे मार्केट. समजलं ना? आणि प्रत्येक लेवलला प्राईसचा बिहेव कसा होतं आहे, प्रत्येक लेवलला मार्केट काय करतं आहे? रिस्पेक्ट करतं आहे. त्यामुळे तर ह्या लेवल ठेवलेले असतात. या गोष्टींचं ऑब्झर्वेशन करा चार्टवरती, ठीक आहे. आणि जेव्हा आपण ट्रेड घ्यायचा स्टॉपलॉसचा वापर करत चालायचा. स्टॉपलॉस लावून मार्केटमध्ये काम करत चला. मनात स्टॉपलॉस पकडू नका. मनात कधी स्टॉपलॉस पकडायचा नसतो. मार्केटमध्ये कोणत्याही साईडला मूव येत असतो, स्पाईक लागतात. हे बघा, असे स्पाईक येत असतात, मोठमोठे कॅन्डल बनत असतात. त्यांच्यापासून जर वाचायचं असेल तर तुम्ही स्टॉपलॉसचा वापर नक्की केला पाहिजे. ट्रेड एक्झिक्यूट केला, स्टॉपलॉस लावायचा, होल्ड करायचं. असं नाही की मी मनात स्टॉपलॉस पकडतो आणि ट्रेडला होल्ड करतो. तुम्ही ऑप्शन ट्रेडिंगमध्ये खूप मोठे लॉसेस करून घ्याल. ऑप्शन ट्रेडिंग करायची असेल तर स्टॉपलॉस नक्की लावायचा. कुठेही काम करा, इंट्राडेमध्ये, इक्विटीमध्ये करा किंवा ऑप्शनमध्ये पण करा, स्टॉपलॉसचा वापर नेहमी करायचा. तर माझ्या मते तुम्हाला आता निफ्टीमध्ये महत्त्वाचे लेवल समजलेले असतील की कोणता रेजिस्टन्स ब्रेक केला तर इंडेक्स आपला वरती जाऊ शकतो, कोणता सपोर्ट ब्रेक झाला तर इंडेक्स आपला खाली येऊ शकतो. हे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलेलं असेल. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे, व्हिडिओला कॉमेंट पण करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.